जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। शासकीय दाखले असू द्या किंवा इतर विविध प्रकारचे कागदपत्र जमा करण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये वारंवार चक्र मारावं लागत असेल, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी उल्हासनगर तहसील कार्यालयामार्फत विविध दाखले या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे। आपल्यासोबत उल्हासनगर तालुक्याच्या तहसीलदार मॅडम कल्याणी कदम मॅडम आहेत। मॅडम काय सांगतात, आजचा जो कार्यक्रम आपण शिबिर राबवला या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळतो नागरिकांना, काय वाटतं? मला खूप आनंद होतोय की आपण 8 दिवसापासून किंवा 15 दिवसापासून आपण याचं जाहिरात करत आहोत। आपण 7 तारखेला पण एक शिबिर घेतलं, त्यावेळी पण आपण 3 ठिकाणी घेतलं होतं, कारण तालुका म्हणजे लोकांना यायला जायला त्रास होऊ नये म्हणून असं 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं होतं। पण एक मोठं शिबिर करण्याचा असा मानस होता आणि त्याच्यामुळे आपण एका ठिकाणी आज शिबिर घेतलेलं आहे। माननीय महसूल मंत्री महोदयांची संकल्पना आहे आणि शासन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून हे शिबिर आहे। आणि उल्हासनगर म्हणजे शहर असून पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिबिराला प्रतिसाद मिळाला आहे, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतंय। प्रशासनाच्या वतीनं मी सर्व नागरिकांचे आभार मानते। नागरिकांचं असं म्हणणं आहे की आता जो शिबिर राबवले असे दर महिन्याला राबवणं, यावर काय वाटतं तुम्हाला? आपण वेळोवेळी अशी शिबिर घेतच असतो, म्हणजे मुलांचे दाखले असतात शाळेचे, जेव्हा ऍडमिशन्स असतात जून मध्ये जुलै मध्ये आपण अशा पद्धतीने शिबिर घेत असतो। परंतु आता छत्रपती शिवाजी महाराज अभियान जे आहे त्या अंतर्गत आता आपण या महिन्यामध्ये 7 तारखेला घेतलं, आज 14 तारखेला घेतलंय, परत आपण मार्च आणि एप्रिल आणि मे मध्ये पण आपण ते शिबिर घेणार आहोत। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पण याच्यामध्ये आपण दाखले वितरित करणार आहोत। आता सध्या परीक्षा चालू आहेत, त्याच्यामुळे काही विद्यार्थी म्हणजे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये येत नाहीयेत, तर आपण मे मध्ये जून मध्ये आपण त्यांच्याशी संपर्क करून मुलांचे पण दाखले आपण वेळेत मिळतील आणि त्यांना ऍडमिशनला एकूण किती प्रकारचे दाखल्याचं वाटप होतं इथं? आता दाखले 7 ते 8 प्रकारचे महसूल विभागाचे जे दाखले आहेत ते आपण इथं देतोय आणि इतर पण आधार कार्ड किंवा आयुष्यमान भारत लगेच दिले जातात? हो, आयुष्यमान भारत कार्डची तुमची ऑनलाईन नोंदणी होते आणि तुम्हाला लगेच कार्ड पण तिथं वितरित केले जातात। तसंच मोजणी शी संबंधित जे अर्ज आहेत पेंडिंग ते पण आता आपण निकाली काढत आहेत, ते त्या विभागाकडून निकाली काढले जात आहेत। नंतर महिलांचं चेकअप पण आपण करत आहोत, एक्सरे काढत आहोत किंवा त्यांना मेडिकेशनची काही गरज असेल तर आपण तसं पण तिथं सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे ना? हा, याच्याबद्दल म्हणजे आपलं शिबिर आहे याच्याबद्दल कुठलंही आपण फी घेत नाहीये त्यांच्याकडून, आपण त्यांना दाखले आपण वितरित करत आहोत। म्हणजे लोकांना त्याचा लाभ व्हावा, जास्तीत जास्त गरीब असतील, महिला असतील, यांना जास्तीत जास्त त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी आपण ते शिबिर घेतो।